कुलपाचा शोध 1720 मध्ये स्वीडनमध्ये क्रिस्टोफर पॉलहेम या अभियंत्याने पहिला कार्यक्षम सुरक्षा कुलूप शोधून काढला. कुलपाचा इतिहास, शोध, नाव आणि सुरुवात. चला तर मित्रांनो, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 1720 साली स्वीडनमध्ये क्रिस्टोफर पॉलहेम यांनी लोखंडी लॉक विकसित केले, ज्यामध्ये अनेक फिरणाऱ्या डिस्क वापरण्यात आल्या होत्या. जेव्हा किल्ली योग्य रीतीने लावली जात असे तेव्हा डिस्क त्या खाचेत मजबूतीने बंद पडत, त्यामुळे तो त्या काळातील सर्वात सुरक्षित कुलूपांपैकी एक बनला. नंतर अमेरिकेत हॅरी सोरेप नावाच्या संशोधकर्त्याने या मूलभूत डिझाईनमध्ये सुधारणा केली आणि मास्टर लॉक कंपनीची स्थापना केली. याचा डिझाईन आजही अनेक सुरक्षा कुलपांसाठी आधार आहे. तात्विक पार्श्वभूमी आणि भरपूर संदर्भ. 17व्या व 18व्या शतकात युरोपात वापरण्यात असलेली कुलपे सुरक्षित नव्हती. मात्र पॉलहेम यांनी आणलेली नवकल्पना ही उसा प्रकाराची नव्हती किंवा अद्यापही अद्ययावत राहिलेली आहे. आजच्या स्मार्ट किंवा डिजिटल लॉक समोरही पॉलहेमचा मूलभूत मेकॅनिझम सुरक्षेची तत्व दर्शवतो. छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब